Hello. Now in the today's lecture we are going to discuss about the application of genetic engineering in health, that is in medicine. जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे आणि तो हेल्थसाठी का महत्त्वपूर्ण ठरतो याबद्दल आज आपण बघणार आहे. So genetic engineering also called as gene modification or genetic modification. It is a direct manipulation of the genome in the organism using the biotechnology. ठीक है. So we have to produce the recombinant organism by using the recombinant DNA technology, which is a part of biotechnology, where certain genome is introduced into the other organism as a therapy wise to increase the health or health related product. It is essential that whatever the gene which is to be manipulated must give the product or enhance the immunity, or it gives a certain ability to increase the quality of the organism. म्हणजे पाय आता जेनेटिक इंजिनिअरिंग कशा कशामध्ये पहिलं तुमच्या युनिटमध्ये जर व्यवस्थितपणे बघितलं तर हेल्थ इश्यूज. आता हेल्थ इश्यूजमध्ये तुम्ही म्हणलं तर सर जस्ट फॉर एक्झाम्पलच्या पहिले पण आपण बोललेलो इन्सुलिन. इन्सुलिन हे बनवतो कोण? ह्यूमन. पण आज कोण बनवतो? एक बॅक्टेरिया. का बनवतो? कारण ते जीन कोणाचं आहे? ह्यूमनचा जीन कोणामध्ये टाकला आपण? बॅक्टेरियामध्ये. आणि बॅक्टेरिया काय बनवून देतो आज आपल्याला? इन्सुलिन. तर मग ह्या पद्धतीने हे मॅन्युप्युलेशन करून तुम्ही सोसायटीला काय दिलेलं आहे? मॉडिफाईड ऑर्गॅनिझम विच प्रोड्युसेस इन्सुलिन फॉर दी ह्यूमन वेलफेअर. तर अशा पद्धतीने अल्टरेशन ऑफ द जीनोम करून तुम्हाला ऑर्गॅनिझम्सची ॲबिलिटी वाढून तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स भेटत आहेत. नेक्स्ट तुमच्या जे पॉईंट आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये. सो ॲग्रिकल्चरल सेक्टर नेक्स्ट आपण बघू डिटेलमध्ये. ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये पण आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की बीटी जे हायब्रिड व्हरायटीज आहे बीटीचे बॅटलेस सुंदरनेसिसचे, तर कॉटन्स बनवले, ऑर्गॅनिक्स बनवले. तर हे सर्व तुम्ही बनवलेले आहेत बाय युजिंग और बाय मॅनिप्युलेटिंग द जीन, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग ओनली. सो साध्या भाषेमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग इज अ जेनेटिक मेकअप ऑफ अ ऑर्गॅनिझम बाय इन्सर्टिंग, डिलीटिंग और चेंजिंग इन द स्पेसिफिक DNA sequence, and also genetic makeup alters to the genetic modification of that organism. म्हणजे तुम्ही छाटून किंवा ॲड करून तुम्ही जेनेटिक मेकअप मॉडिफाईड करून तुम्ही त्या ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी वाढवता. तर ह्यूमन हेल्थसाठी बघू शकतो अ जेनेटिक डिसीज और जेनेटिक डिसऑर्डर विच इज कॉस्ड बाय ॲबनॉर्मॅलिटी इन द इंडिव्हिज्युअल DNA. आता तुम्ही हे इमेजमध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघू शकता की ह्या दोघांची फेशियल बघा आणि यांचे बॉडी टेक्स्चर्स बघा. का? कारण यांच्यामध्ये ॲबनॉर्मल इन द स्मॉल बेस इन द म्युटेशन, दॅट इज अ जीन विच अल्टर्स द फिनोटिपिक कॅरेक्टर ऑफ दॅन ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या जीनमध्ये थोडेसे काही चेंजेस अल्टर झाल्यामुळं काय झालं की तो फिजिकली अपेरियन्स त्याचा टोटल चेंज झाला. आणि हे चेंजेससाठी तुम्हाला जे डिसऑर्डर आहेत जे की डाऊन सिंड्रोम आहे, ड्युचेना मसल डिसोम्पॅ आहे आणि सिस्टिक फायब्रोसिस आहे. तर हे सर्व जे डिसऑर्डर्स आहेत ते ह्यूमन्सला जीनच्या अल्टरेशनमुळे किंवा सप्रेशनमुळे झालेले डिसऑर्डर्स आहेत. आणि याला तुम्ही सुधारू शकता बाय जेनेटिक इंजिनिअरिंग टूल. तर तुमच्या सिलेबसमध्ये हिपॅटायटिस व्हायरस अगेन्स्ट दी वॅक्सिनेशन आहे. वॅक्सिनेशन म्हणजे काय? लसीकरण साध्या भाषेमध्ये. तर लसीकरणामध्ये आपण काय करतो की जो ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमला आदमरा करतो. आदमरा कसा करतो? मग तुम्ही हीट ट्रीटमेंट द्या किंवा तुम्ही कुठली केमिकल ट्रीटमेंट द्या किंवा त्याच्या जीन्समध्ये काही पॅथोजेनिक जीन्सला तुम्ही अल्टर करा. आणि हेच पॅथोजेनिक जीन्सला तुम्ही अल्टर करणे, डिलीट करणे, सप्रेस करणे किंवा टोटली रिमूव्ह करणे हे पूर्ण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण एक हिपॅटायटिस व्हायरसचा आपण जो वॅक्सिनेशन आहे ती बनवलेली आहे आणि अशा ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये टाकून
आपल्या इम्यून सेल्सला आपण जागृत करतो की अशा पद्धतीचा व्हायरस आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोवोक होऊन अँटीबॉडीज बनवायचे आहे, जेणेकरून आपलं शरीर त्या त्या व्हायरसेसच्या अगेन्स्ट, त्या ऑर्गॅनिझम्सच्या अगेन्स्ट जिवंत राहू शकेल किंवा सस्टेन राहू शकेल आणि इन्फेक्शन नाही होऊ देणार. तर अशा पद्धतीने आपण हिपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन पण बनवलेलं आहे. आता नेक्स्ट आहे तुमच्या याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने इन्सुलिन बनवलेलं आहे. तुमच्या सिलेबसमध्ये आहे हाऊ टू प्रिपेअर द इन्सुलिन. तर इन्सुलिन बनवण्यासाठी तुम्ही काय केलं, सर्वात पहिले नोन ऑर्गॅनिझम घेतला. नोन ऑर्गॅनिझमच्या प्लाझ्मिडमध्ये तुम्ही जीन ऑफ इंटरेस्ट काय केलं, आतमध्ये टाकला. ठीक आहे, मग जीन ऑफ इंटरेस्ट कोणता आहे आपला, तर इन्सुलिनचा. मग सर्वात पहिले काय करायचं, इन्सुलिन कोण बनवते, तर पॅनक्रियाटिक सेल्सचे बीटा सेल्स बनवतात. त्यांच्यापासून इन्सुलिन बाहेर काढायचा. इन्सुलिन बाहेर काढल्यानंतर काय करायचं, त्या इन्सुलिनचं जे बाहेर काढलेलं आहे तो आपल्या वेक्टरमध्ये टाकायचं. मग वेक्टर कोण आहे, तर प्लाझ्मिड आहे. मग प्लाझ्मिड कोणाचा घेता, तर मग इकोलायचा तुम्ही प्लाझ्मिड वापरा. त्या प्लाझ्मिडला बाहेर काढा. त्या प्लाझ्मिडला बाहेर काढा किंवा प्लाझ्मिडमध्येच इन्सर्ट तुम्ही करू शकता डायरेक्टली. आपल्याकडे खूप सारे असे टार्गेटेड फाजेस आहेत, टार्गेटेड काही अदर टूल्स आहेत जे की डायरेक्टली इनॉक्युलेट करू शकतो तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट इन टू ए स्पेसिफिक एरिया. तर तुम्ही वेक्टरला तुम्ही डिझाईन करा. वेक्टरमध्ये मग तुमची नोन जे प्लाझ्मिड आहे, जे की एक वेक्टर आहे, त्याच्यामध्ये नोन तुम्ही तुमचा DNA तुकडा म्हणजे दॅट इज जीन तुम्ही तुमचा त्याच्यात इन्सर्ट करा. मग या दोघायला परत जोडून टाका, कंप्लीट वेक्टर बनवा. हे वेक्टर मग तुम्ही का टाकणार, बॅक्टेरियामध्ये, आणि मग बॅक्टेरियाला तुम्ही ग्रो करा. जसा जसा बॅक्टेरिया कंटिन्युअसली ग्रोथ होईल त्या पद्धतीने काय होईल, त्यांची प्लाझ्मिडची संख्या पण वाढेल, सेलची पण संख्या वाढेल, आणि त्याच्यामध्ये जो जीन आहे तो जीन काय प्रोडक्ट बनवल, तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट. आपण कोणता जीन ऑफ इंटरेस्ट टाकला, इन्सुलिनचा, तर तो कंटिन्युअसली तुम्हाला इन्सुलिन बनवून देत राहील. आणि अशा पद्धतीने ह्युमनला लागणारा इन्सुलिन हे बॅक्टेरिया बनवून देत आहे. तर ही एक खूप मोठी उपलब्धी आहे जेनेटिक इंजिनिअरिंग टूलची. तर अशा पद्धतीने आपण काही जीन थेरपी, म्हणजे ज्याचे करून जीन थेरपी काय कन्सेप्ट आपण बघूच, पण एका ह्युमन हेल्थसाठी आपण वॅक्सिनेशन बनवू शकतो. त्या संदर्भात मग काही प्रोडक्ट्स बनवू शकतो, हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट, जसं की इन्सुलिन आहे, काही अमायनो ॲसिड्स असतील किंवा काही ऑर्गॅनिक ॲसिड प्रोडक्शन्स असतील किंवा विटॅमिन प्रोडक्शन असतील. तर हे सर्व गोष्टी आपण हेल्थ रिलेटेड आपण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंग टूलमार्फत इंडस्ट्रियल स्केलमध्ये आपण बनवू शकतो. आणि फायनल याच्यामधला टॉपिक तुमच्या हेल्थ रिलेटेड दॅट इज जीन थेरपी. तर जसं की डाऊन सिंड्रोम वगैरे आहे, मी याच्या पहिले पण बोललो, डाऊन सिंड्रोम आहे, तर त्यामध्ये स्पेसिफिक DNAच्या क्रोमोझोमवर DNAच्या एका सेगमेंटला जर का कोणती ॲबनॉर्मॅलिटी झाली, तर तो ॲबनॉर्मॅलिटीज जर आपण ठीक केली आणि ठीक जर केली, तर येणारी पिढी त्यांची ही कम्प्लिटली काय होऊ शकते, कम्प्लिटली नॅचरल पद्धतीने ग्रो पण होऊ शकते. पण कुठं काही प्रमाणात इंडिव्हिज्युअलवर लाईफ फॉर्ममध्येच काही ट्रीटमेंट केल्या जाऊ शकतात, जेणेकरून जसं की काही मसल्सचा डिसऑर्डर आहे तर तिथं प्रोटीन बनवू शकणार नाही, तर मग जे प्रोटीन बनणार आहे मसल्स प्रोटीन, क्रेटीन वगैरे, तर त्या प्रोटीनला त्या जिनोमला रिप्लेस करून द्यायचं काम पण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंग प्रोसेस थ्रू आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे आणि आपल्या हेल्थसाठी किती महत्त्वपूर्ण आहे या संदर्भातली आपण माहिती आपण बघितलेली आहे. थँक्यू.